डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। दुधनी रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांच्या अडचणी आणि प्रलंबित सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात या मागणीसाठी दुधनीचे नूतन नगराध्यक्ष प्रथमेश मेहत्रे यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदन सादर केले। दुधनी आणि रुद्देवाडी स्थानकांच्या इन्स्पेक्शन दौऱ्यादरम्यान मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी आणि मुख्य अभियंता रजनीश माथुर यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली आहे। यावेळी सध्या तात्पुरत्या स्वरूपात सुरू असलेल्या दौंड कलबुर्गी गाडीला कायमस्वरूपी मान्यता देण्याची मागणी करण्यात आली। या मार्गावरून दररोज विद्यार्थी, कामगार, व्यापारी आणि रुग्ण प्रवास करत असल्याने ही गाडी नियमित झाल्यास परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असे त्यांनी नमूद केले। तसेच कोल्हापूर कलबुर्गी गाडीला दुधनी स्थानकावर अधिकृत थांबा देण्यात यावा अशी मागणी करताना दुधनी हे सीमा भागातील महत्त्वाचे स्थानक असून येथून मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करतात। याकडे त्यांनी लक्ष वेधले। अधिकृत थांबा मिळाल्यास प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचेल असंही त्यांनी स्पष्ट केले। दुधनी रेल्वे स्थानकावर सुरू असलेले पुलाचे काम सध्या संथ गतीने सुरू असून पावसाळा जवळ येत आहे, त्यामुळे अपूर्ण कामामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागू नये म्हणून हे काम युद्ध पातळीवर पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलाचे काम लवकर पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रसंगी नगरसेवक बसवराज हौदे, रिपाई आठवले गट शहराध्यक्ष गोरखनाथ धोडमणी, रिपाई मुस्लिम आघाडी शहराध्यक्ष महेदी मिया जिडगे, गुरुशांत हपशी, हाजी नाकेदार, अप्पू माळगे, समीर जिडगे तसेच SG परमशेट्टी प्रशालेचे शिक्षक सिद्धाराम नुला, गिरीश गाडी आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रेल्वे प्रशासनाने या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांनी केली असून महाव्यवस्थापकांनी योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।